आज जर शासनाला जर शेतकऱ्याची जर दया नाही आली, लक्षात घ्या, येणारा काळ शेतकरी सुद्धा विसरणार नाही. एका गुंठ्याला 50 रुपये मदत करायला लाज वाटली पाहिजे, लाज. आणि आम्ही ज्या वेळेस आम्हाला गरज आहे त्यावेळेस मागायला होती, एरवी नव्हती गरज आम्हाला. जगताना एकच नियम पाळायचा, माणसानं माणसासारखं कसं होता येईल. पैशासाठी कोणत्याही गोष्टी थराला. एक तर आता इतकं संकट चालू आहे सध्या, निसर्ग शेतकऱ्यावर कोपलाय, लक्षात घ्या. आणि खरं म्हटलं तर माणुसकी दाखवण्याची वेळ आली. बाळासाहेब, आता शासनानं जागा झालं पाहिजे. माझा शेतकरी राजा आता कंबरडं मोडलंय शेतकऱ्याचं. तो आता चिखलात लोळतोय का, तर त्याचं होतं नव्हतं हातात आलेलं आता सगळं गेलंय. आणि जर आता जर दया शासनाला नाही आली तर फार अवघड आहे, लक्षात घ्या. म्हणून शासनानं आता सगळ्यांचा विचार केला पाहिजे. सगळ्यांचं भलं कसं होईल, मोडलेले संसार पुन्हा कसे उभा राहतील, लक्षात घ्या. ज्याचं जळतं ना त्याला कळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं. आज जी पदरात पडणार होतं, ज्याच्यावर स्वप्न रंगवले होते, मुलांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण, लेकरांचं लग्न, काय काय शेतकऱ्यानं स्वप्न रंगवले होते ते सगळे आता धुळीत मिळालेत, चिखलात मिसळलेत, लक्षात घ्या. आणि म्हणून वाईट आणि माणसानं माणसासारखं नाही जगलं तर साहेब भविष्यातला काळ फार अवघड आहे, फार अवघड आहे. भावना जाणून घेणं गरजेचं आहे. एका ठिकाणी वाचलं, एक कवी म्हणतात, एक दिन निकले सैर करणे, एक दिन निकले सैर करने दिल में कई अरमान थे. एक दिन निकले सैर करने दिल में कई अरमान थे. एक तरफ हरियाली थी, एक तरफ स्मशान थी. फिरायला निघलो, निघताना समोर पाहिलं तर एकीकडून सुंदर असा ऊस वगैरे होता, एकीकडून स्मशान होतं. स्मशान से चलते चलते पैर के तले चुभी हड्डी और हड्डी के बयान थे. अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, लक्षात घ्या. जर भावना, त्या जर भावना मेलेल्या हाडातून निघत असतील, आणि आपण तर जिवंत हाडामासाचे गोळेत, म्हणून आपल्या हृदयातल्या भावना फार गरजेचे आहेत. आज जर शासनाला जर शेतकऱ्याची जर दया नाही आली, लक्षात घ्या, येणारा काळ शेतकरी सुद्धा विसरणार नाही, लक्षात घ्या. आज जर शेतकऱ्याच्या भावना जर शासनाने नाही लक्षात घेतल्या तर त्यांना सुद्धा आपल्याकडे भविष्यात काम आहे. त्यावेळेस प्रत्येक माणसं ह्या आजच्या निर्दयी शासनाच्या ज्या भूमिका आहेत, अहो एका गुंठ्याला 50 रुपये कुठं असतात का? कालचं वाचल्या बातम्या तुम्ही, एका गुंठ्याला 50 रुपये मदत करायला लाज वाटली पाहिजे, लाज. आमच्या खिशातले पैसे, प्रत्येक गोष्ट खरेदी करतो ना त्याच्यावर GST आम्ही कर भरतो, आमच्या खिशातले पैसे आहेत. आणि आम्ही ज्या वेळेस आम्हाला गरज आहे त्यावेळेस मागायला होती, एरवी नव्हती गरज आम्हाला. 20 वर्षापूर्वी बाजरीला भाव जो होता ना त्याच लेवलनं भाव आहे आज. बघा 20 वर्षापूर्वी त्यांच्या वस्तूला बाजार काय होता ना आज काय बाजार आहे, लक्षात घ्या. याचा विचार केला पाहिजे. म्हणून फार अवघड आहे शेतकऱ्याचं जीवन, फार अवघड आहे खरं सांगतो. आणि शेतकरी झालेल्या माणसाला त्या गोष्टी कळतात. आज आपला हा मराठवाडा आणि इतके काय काय गावातली इतकी भयानक घटना. आमच्या राक्षसवाडीकडलं धरण फुटलं महाराज. परवा दिवशी मी अंबाजोगाईला जाताना पाहिलं तिथल्या रानाची अवस्था. नदीतल्या अक्षरशः नदीतलं सगळं मटेरियल एका रानात. काय करायचं, काय खायचं शेतकऱ्यांनी. नवीन नदी तयार झाली, धरण फुटलं, गाव वाहून गेलं, म्हशी मेल्या, गायी मेल्या, सगळं अवघड परिस्थिती झाली. म्हणून या ठिकाणी सर्वांना विनंती करतो, दादा हो, माणसातलं माणूस पण जागा ठेवा. आता एकमेकालाच आधार देण्याची गरज आहे. कोणाचे नुकसान झाले असेल नक्की आधार द्या, जेवढं होता होईल तेवढं सर्वांनी आधार द्या. आणि आमच्या आजी